त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धु च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देवा त्वमेव सर्वं मम देव देवा। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। श्री दत्तात्रेय महाराज की जय। श्री चक्रपाणी महाराज की जय। श्री गोविंद प्रभु महाराज की जय। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आज आपण हिंदू रूढीप्रमाणे साजरा करण्यात येणारा अक्षय तृतीया या सणाचे संपूर्ण महत्त्व काय आहे ते समजून घेऊया। सर्वप्रथम अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण मानलेला आहे। हा सण वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेच्या दिवशी साजरा केला जातो। अक्षय म्हणजे ज्याचा कधीही नाश होत नाही। असे आणि तृतीय म्हणजे तिसरी तिथी। या दिवसाचे महत्त्व म्हणजे हा सण हिंदू रूढीप्रमाणे 3.5 मुहूर्तापैकी एक पूर्ण दिवस असलेला मुहूर्ताचा दिवस मानला जातो। भारतीय संस्कृतीप्रमाणे 3.5 मुहूर्तापैकी सर्वप्रथम गुढीपाडवा पूर्ण दिवस, त्यानंतर अक्षय तृतीया हा पूर्ण दिवस व तिसरा जो आहे तो म्हणजे दसरा। हे 3 पूर्ण दिवस शुभ कार्यासाठी शुभ असतात आणि अर्धा दिवस म्हटल्यानंतर दिवाळीच्या दुसऱ्या दिवसचा पाडवा। अशा या 3.5 मुहूर्तापैकी हा अक्षय तृतीया पूर्ण दिवस शुभ मानलेला आहे। जुन्या जमान्याची एक म्हण आहे, पुन्नम का पाड़वा अमावस की बीज, ना पूछना किसी पंडित को तीज ना बीज। म्हणजे हा पूर्ण दिवस जो शुभ अवसर प्रसंगी असतो याबद्दल कोण्या पंडितला, ब्राह्मणाला किंवा पंचांगामध्ये तुम्हाला तिथी पाहायची आवश्यकता नाही। या दिवशी आपण कोणतेही शुभ कार्य, लग्न प्रसंग, लग्न जोडणे, सामूहिक लग्न विवाह, गृहप्रवेश, आपल्या कोणत्याही नवीन व्यवसायाची, नवीन प्रतिष्ठानाची स्थापना करणे, घराची वास्तुशांती, विशेष म्हणजे या दिवशी लहान मुलांचे जावळे काढल्या जातात, म्हणजेच तुम्ही मुंजसुद्धा म्हणू शकता।
करिता कोणत्याही पंथात किंवा पंचांगात किंवा ब्राह्मणाला याच्याबद्दल या सर्व शुभ कार्यासाठी कोणालाही विनंती करून शुभ दिवस पाहायची आवश्यकता नाही. हा दिवस प्रामुख्याने सोने चांदी खरेदी करणे याकरिता अत्यंत शुभ मानलेला आहे. त्यामुळे घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो. धन दौलत संपत्तीची घरात भरभराट होते अशी श्रद्धा पूर्वकाळापासून मानलेली आहे. अक्षय तृतीया या दिवशी केलेले दान आपण सकाळी उठून आपल्या कुलदेवतेची आराधना करणे, पूजा करणे, जे काही होम हवन पूजा पाठ पारायण जे काही धार्मिक संस्कृतीप्रमाणे आपल्या घरामध्ये केले जाते ते आपण आपल्या कुलदेवतेसमोर पूर्ण करावे. त्या दिवशी तुम्ही हे जर केलं तर या कार्याचे फळ कधीही नष्ट होत नाही, म्हणजेच अक्षय मिळते असे पुरातन काळापासून मानलेले जाते. यामागील पौराणिक महत्त्व म्हणजे असे आहे की परशुराम जयंती काय परशुराम जयंती, कारण परशुरामाचा जन्म याच दिवशी झाला होता, म्हणून परशुराम जयंतीसुद्धा याच दिवशी थाटामाटात चांगली केल्या जाते. दुसरे असे की भगवान विष्णूचा 6वा अवतार, भगवान विष्णूचा 6वा अवतार याच दिवशी झाला होता, म्हणून तो पण साजरा करणारे करतात. तसेच मुख्य करून पौराणिक काळामध्ये महाभारताच्या वेळेस कौरव पांडव यांची जे द्यूतक्रीडा पार पाडली होती आणि त्यामध्ये पांडव पराभूत झाले होते. तर पांडव पराभूत झाल्यानंतर त्यांना जी वनवासात जाण्याची दहा वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास असा त्यांना तो वनवास दिलेला होता. तर त्या वनवासात ते जाताना याच दिवशी भगवान श्रीकृष्ण महाराजांनी त्यांना हे शिक्षा ठोठावण्यात आल्यानंतर ज्या दिवशी ते जायला निघाले त्याच दिवशी भगवान श्रीकृष्ण महाराजांनी त्यांना एक अक्षय पात्र दान दिलं होतं. त्या अक्षय पात्राचं महत्त्व हे होतं की त्या अक्षय पात्र त्यांच्याजवळ असल्यामुळे त्यांना त्या कालावधीमध्ये कधीही त्यांना जीवनोपयोगी कोणत्याही अन्न धान्य किंवा कोणत्याही वस्तूचा तुटवडा भासत नव्हता, त्यांना कमी पडत नव्हतं. यानंतर पौराणिक कथेनुसार याच दिवशी माता गंगासुद्धा पृथ्वीवर अवतरली होती असे मानले जाते. या दिवशी नवीन वाहन 2 व्हीलर 4 व्हीलर
खरेदी करणे, घर वगैरे प्लॉट खरेदी करणे या दिवशी खूप शुभ मानले जाते. आपण आपल्या प्रत्येक घरामध्ये आपापल्या कुलदेवतेची आराधना पूजापाठ करून या दिवशी आपल्या यथाशक्तीप्रमाणे अन्नदान, जलदान, वस्त्रदान केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते. तसेच आपण हे सर्व क्रिया करावी. त्यानंतर त्रेतायुगाचा ज्यावेळेस प्रारंभ झाला तर धार्मिक मान्यतेनुसार अक्षय तृतीयेपासून त्रेतायुगाचा प्रारंभ झाला होता. तसेच एक विशेष म्हणजे पारंपरिक महानुभाव पंथ हा ज्ञानप्रदान आणि ब्रह्मविद्येचा अभ्यासक असल्या कारणाने या पंथामध्ये जे आद्य मराठी ग्रंथ लीळा चरित्र याचा पाठपुरावा आहे की अक्षय तृतीया हा सण साजरा करण्यास हरकत नाही, कारण हा सण आनंद, उत्सव आणि मंगल प्रसंगाचे प्रतीक आहे. याचा पाठपुरावा आद्य लीळा चरित्र ग्रंथाचे उत्तरार्ध लीळा चरित्र लीळा क्रमांक 151 हा आहे. त्या लीळेचं नाव म्हणजे अक्षेत्रिये लहा माईसा अनेक उदक पान. म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी लखुबाईसांनी गोसावी यांना विनंती केली की जी जी स्वामी राया जगन्नाथा, मी आज अक्षय तृतीयानिमित्त गोसावी यांच्या ठिकाणी अक्षय तृतीयेचा सण साजरा करीन. ही विनंती गोसावी यांनी ऐकताच गोसावी यांनी त्यांची विनंती स्वीकार केली आणि मग तिने चांगल्या प्रकारचा पंचपक्वान्न उपहार स्वामींसाठी तयार केला. गोसावी यांना सकाळी मर्दाना मादने स्नान झाले, चांगले जरीचे कपडे, रेशमीचे कपडे त्यांना प्रदान करण्यात आले. त्यानंतर त्यांचा चांगला थाटामाटात पूजा अवसर साजरा करण्यात आला. त्यानंतर गोसावी यांनी आरोग्याला स्वीकार केली. मग तिने गोसावी यांना अक्षय तृतीयेचे वाण म्हणून एक घागर अर्पण केली. तर हे सर्व प्रक्रिया पाहून बाजूला उभी असणारी लहा माईसा तिच्या मनात खूप दुःख करू लागली की ही लखुबाईसा किती भाग्यवान जीव आहे. तिने गोसावी यांच्या ठिकाणी आज अक्षय तृतीयेचा सण साजरा केला आणि मी दुर्दैवी लाचार, माझ्याजवळ काहीही सामग्री नसल्यामुळे मी स्वामींसाठी आज अक्षय तृतीयेचा सण साजरा करू शकत नाही. आणि अशा प्रकारे मनातल्या मनात ते खूप दुःख करू लागले. तेव्हा सर्वज्ञ तर अंतर्यामी होते, कोणाच्या मनात काय आहे ते सर्व जाणत होते. तेव्हा सर्वज्ञ म्हणाले, बाई यांनी अक्षय तृतीयेचा सण आमच्याजवळ साजरा केला,
तुम्ही का करत नाही? तेव्हा ती म्हणाली, जीजी, स्वामी राया, श्री जगन्नाथ राया, आमच्याजवळ आजचा हा सण साजरा करण्यासाठी काहीही सामग्री उपलब्ध नाही, म्हणून तुमच्या ठाई आजचा हा सण करण्याकरता मी असमर्थ आहे. तेव्हा सर्वज्ञ म्हणाले, बाई जा, ही घागर घ्या आणि गंगेकाठावर जाऊन या घागरेला आतून बाहेरून चांगल्याप्रमाणे धुवून धावून तुम्ही खोल पाण्यामध्ये जा आणि खोल पाण्यामध्ये गेल्यानंतर ते घागर बुडवून पाणी भरून घेऊन या. ती म्हणाली, जी स्वामी राया, जाते. तिनं ती घागर घेतली आणि गंगेमध्ये गेली. गंगेमध्ये गेल्यानंतर खोल पाण्यामध्ये उतरली आणि ती घागर चांगल्या प्रकारे आतून बाहेर स्वच्छ धुतल्यानंतर ती घागर पूर्ण पाण्यानं भरून स्वामींच्या जवळ घेऊन आली. ज्यावेळेस ती घागर भरून स्वामींजवळ आली तेव्हा ते स्वामी म्हणाले, बाई, एका वाटीमध्ये हे पाणी घ्या आणि आम्हाला तुम्ही ते पाणी द्या, म्हणजे आम्ही तुमची अक्षयतृतीया स्वीकार केली असं तुम्ही गृहीत धरा. ती म्हणाली, हो का जी. मग स्वामींच्या सांगल्याप्रमाणे तिने भरून आणलेले घागरेमधून एका वाटीमध्ये पाणी ओतून घेतलं. मग गोसावी यांना ते पाणी दिले. गोसावी यांनी ते पाणी घेतले, ते स्वीकार केले आणि म्हणाले, बाई, आम्ही तुमची अक्षयतृतीया स्वीकार केली आहे बरं, त्यामुळे तिचे फळ तुम्हाला मिळणारच आहे. म्हणून या अक्षयतृतीयाच्या दिवशी महानुभाव पंथामध्ये सुद्धा सकाळी आंघोळ पाणी केल्यानंतर देवासमोर, आपल्या मंदिरासमोर एक घागरमध्ये पाणी भरून ठेवण्यास हरकत नाही, कारण याचा पाठपुरावा लीळाचरित्र आहे. आणि हिंदू रूढीप्रमाणे आपण ही प्रक्रिया जर केली तर तुम्हाला नित्य नेहमी करता धनसंपदा राहील आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहील. अशा प्रकारे हा हिंदू रूढीमध्ये असणारा अक्षयतृतीया सण आपण घरोघरी साजरा करावा. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री दत्तात्रेय महाराज की जय. श्री चक्रपाणी महाराज की जय. श्री गोविंद प्रभु महाराज की जय. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत.